नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता बहिणींचं लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वांचे स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपल्यासाठी आलेली आहे. इथे बघू शकता काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे, ते म्हणजे 14 तारखेला जमा झालेले आहे आणि काहींचे बाकी आहे आणि त्यांचे सुद्धा 2 दिवसात जमा होणार आहे. या संदर्भाचा निर्णय आपण पाहणार आहोत. सर्वांना 4,500 रुपये मिळणार, म्हणजेच की 4,500 रुपये मिळणार आणि त्याची सुद्धा आपण माहिती इथे बघणार आहोतच. बहिणीच्या पैशावर दादागिरी, ते बघा, बहिणीच्या पैशावर दादागिरी आणि बँक KYC हा सर्वात मोठा निर्णय. संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल. आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक नाही केले त्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, बँक KYCसाठी सर्वात मोठा निर्णय झालेला आहे. ही माहिती अतिशय महत्त्वाची असणार आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी एकदम अतिशय महत्त्वाची असणार आहे. तर मोठा निर्णय झालेला आहे. सर्व बँकांमध्ये रांगा लागलेल्या आहे आणि पैशाची सुरुवातसुद्धा झालेली आहे. पाहू शकता लाडक्या बहिणींचा खुशखबर, एक महत्त्वाची खुशखबर आहे. लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार तिसऱ्या हप्त्याचे पैसे आणि काही महिलांना सुरू पण झालेले आहे तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळायला. आणि याची माहिती आपण इथे पाहणार आहोत आणि संपूर्ण माहिती आपण यामध्ये घेणार आहोत. तर लाडक्या बहिणीची योजनेची तिसऱ्या हप्त्याची अपडेट इथे आलेली आहे. तर पाहूया ही अपडेट काय आहे. तर माझी लाडकी बहीण 1 कोटीहून अर्ज स्वीकारण्यात आलेले आहे. म्हणजेच की लाडक्या बहिणीचे 1 कोटीहून अर्ज स्वीकारण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून 2 हप्त्यांचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. म्हणजेच की काही महिलांना 2 हप्त्याचे पैसेसुद्धा आलेले आहे आणि आता सर्व महिलांना तिसऱ्या हप्त्याचे पैसेसुद्धा मिळणार आहे. म्हणजेच की पहिले काही महिलांना 3,000 रुपये मिळाले आहे आणि ज्या महिलांना पैसे मिळाले नाही त्यांनाही सुद्धा आता 4,500 रुपये मिळणार आहेत. ते पण लवकरच मिळणार आहे. म्हणजेच की पहिल्या महिन्याचे पैसे 3,000 आणि या महिन्याचे पैसे हे 1,500 रुपये असे सर्व मिळून त्यांना 4,500 रुपये मिळण्याची शक्यता आहे. तर आता पुढे बघा, आता सर्व महिलांना तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा लागलेली आहे. अशाच आता लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिसऱ्या हप्त्याची घोषणासुद्धा केलेली आहे. ती घोषणा काय आहे आपण या व्हिडिओत बघणारच आहोत. तर ही घोषणा म्हणजे 16 तारखेपर्यंत सर्वांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. आणि ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे आले नाहीत त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहून पाठवा की कोणत्या महिलांना पैसे आलेले आहे आणि कोणत्या महिलांना पैसे आलेले नाही, हे आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. आणि ज्या काही महिलांना पैसे मिळाले आहे आधी त्या महिलांनीसुद्धा आता ते पैसे खर्च केलेले असणार आहे आणि पुढच्या हप्त्याची सुद्धा ते वाट पाहत आहे. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे. म्हणजेच की 16 तारखेपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. एकनाथजी शिंदे यांनी तिसऱ्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा होण्याची घोषणा केलेली आहे. आता लवकरच सर्व महिलांच्या खात्यामध्ये तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहे. अनेक महिलांना प्रश्न पडला आहे की तिसरा हप्ता कधी मिळणार, लाडक्या बहिणीचे पैसे तिसरा हप्ता कधी मिळणार. माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता फक्त ज्या महिला पात्र आहेत अशा महिलांनाच मिळणार आहे आणि ज्या महिला पात्र नाही अशा महिलांना मिळणार नाही. ज्या बँक खात्यामध्ये DBT लिंक केलेले आहे अशा महिलांनाच या हप्ता मिळणार आहे आणि ज्या महिलांचे DBT एनेबल आहे अशा महिलांनाच या पैशाचा लाभ मिळणार आहे आणि ज्यांचे DBT लिंक नसेल त्यांना या महिलाचा लाभ मिळणार नाही. तर बघा, 14 तारखेपासून तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे, ते आपल्याला इथे दिसून येते. तर या महिलांना 14 तारखेला पैसे मिळालेले आहे. जर तुम्हाला पैसे मिळाले तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा की मिळाले की नाही. आणि ज्यांना काही खात्यासंदर्भात अडचणी आहे त्यांनी IBPPS या बँकेचं खातं काढून घ्यायचं आहे. म्हणजेच की पोस्टाचं खातं काढायचं आहे, त्यामध्ये ते येणार आहेत.